बरोबर बरोबर. तयार केलेली आहेत. त्याचा काय हेतू आहे, काय आहे ते आपल्याला समजल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो. अर्थात या ठिकाणी शूटिंगला परवानगी नसली तर माझा नाईलाज आहे. आपल्याला माहिती असेल की मंगेशीचं आणि मंगेशकर म्हणजे मंगेशीतले ते मंगेशकर, त्यांचं खरं नाव काहीतरी हर्डीकर आहे. जितेंद्र अभिषेकींचं पण नाव हर्डीकर होतं असं मी ऐकलेलं आहे. आणि ते मंगेशावरती अभिषेक करायचे म्हणून त्यांना अभिषेकी हे नाव पडलं होतं. आता बघूया हे आहे ते तरी आधी दाखवून घेतो. हा आहे इथला 7 मजली ही इमारत आहे आणि हे पाठीमागे मंगेशाचं देऊळ. मंगेशाच्या देवळाची रचना तुम्ही पहा. वरचा जो कळस आहे मुख्य मंदिराचा जो कळस आहे ही आता मोठी इमारत इग्नोर करा. एखादा लाईट हाऊससारखा त्याची रचना आहे. त्याला चारी बाजूनी मला खिडक्या दिसत आहेत इथे आणि वरती सुवर्ण कळस आहे. हे थोडंसं स्थापत्यशैली याची जी आहे ही पोर्तुगीज प्रभावाची असल्यासारखी वाटते. इथे लोक शूटिंग करतायत म्हणजे आहे. मात्र कसेही कुठलेही कपडे घालून येऊ नका. हे एक चांगलं आहे. हे कालभैरवाचं मंदिर आहे. हे कालभैरवाचं इथे मंदिर आहे आणि जिथे जिथे शंकर तिथे काळभैरव. हे शंकराचे दास असतात आणि जे गण म्हणतात त्यातला हा मुख्य गण म्हणजे कालभैरव. तिच्या इथे आहे मी. हिला कुठे एंट्री पॉईंट आहे का ते मी पाहतो आहे. ते समजा कुतुब मिनारसारखं जर का आतून जिने वगैरे असतील आणि आतमध्ये जर का जाता येत असेल तर आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. इथे वेगवेगळी चित्र आहेत. गणपतीपासून ह्या तुतारी वाजवणाऱ्या बायका आहेत आणि हे मी पहिल्या चित्रापाशी आलो परत. कमाल आहे. या इमारतीमध्ये जायला कुठेही रस्ता नाही आहे. इथे झरोके दिसत आहेत पण आतमध्ये जायला वाट काय दिसत नाही आहे. हे कसं काय कोण असतं. या मंदिराची पूर्वपीठिका इथे लिहिलेली आहे. श्री संस्थान मंगेश प्रियोळ फोंडा गोवा. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केलेल्या बाटाबाटीच्या काळात हिंदू देवालये उद्ध्वस्त केली जात होती. त्यापासून संरक्षणार्थ 1560पर्यंत शेकडो वर्ष कोमांतकात कुशस्थळ कुठ्ठाळे येथे असले वैभवसंपन्न महान श्री मंगेश देवस्थान, ज्याचे संस्थापक आणि व्यवस्थापक गौड सारस्वत वृंदाच्या वत्स आणि कौंडिण्य गोत्री ब्राह्मण 24 वांगडांचे म्हणजे उपनावांचे वर्गी होत. त्यांनी त्या देवस्थानात असलेल्या शिवलिंग आणि परिवार दैवतांचे कार्तिक शुक्ल त्रयोदशी 1560 या दिवशी प्रियोळ या वाड्यावरती स्थलांतर केलं. श्री मंगेशाचे हे देवालय कुळावी भाविकांनी माघ 1482 म्हणजे 1561 या दिवशी बांधून शिवलिंगाची तिथे प्रतिष्ठापना केली आणि मूळ बांधलेल्या देवस्थानाचा जीर्णोद्धार 1744 साली झाला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाला 1890 साली आणि पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाला 1973 साली. अशी यांनी इथे पूर्वपीठिका सांगितलेली आहे. आणि आपण हा बोर्ड जो आहे याच्यावरची मी माहिती तुम्हाला सांगितली आहे. आता पुढे आणखीन काय आपल्याला मिळतं आहे का बघूया. ही जी इमारत आहे ना ह्याच्या आतमध्ये जायला काय कुठे एंट्री मला दिसली नाही. ही कसली इमारत असेल. दीपमाळ आहे. दीपमाळ आहे. दीपमाळ म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेला वगैरे असे दिवे लावायचे तुम्ही आणि मग ते लावायचे कसे बाहेरून जायचं का. बाहेरून. ओके ओके. कारण आतून रंग वगैरे काढलेला दिसतोय त्यामुळे ठीक आहे. तुम्ही येता का मंगेशीला इकडे नेहमी. दरवर्षी येतो. ओके 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 ओके. हा पॉईंट नंतर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी पूर्णपणे बंद आहे आणि या इथे आहेत लक्ष ठेवायला माणसंही आहेत. त्यामुळे मी आता ह्या ठिकाणी आपलं शूटिंग हे बंद करतो आणि आपण हे दुरूनच श्री मंगेशाचं दर्शन घेऊया इथे. मग मी आतमध्ये जाऊन दर्शन घेईन.
आतमध्ये चांदीची प्रभावळ दिसते. झुंबरी त्यांचं नाव त्यांनी पुराणी काहीतरी दुसरं त्यांचं नाव फक्त अभिषेक झालं, अभिषेक करताना म्हणून. ते इथले मंगेशीमधलेच होते ना. हो हो. आणि इथे अभिषेक करायचे म्हणून त्यांनी पूर्वीचं नाव सोडून ते जितेंद्र, म्हणजे ते जितेंद्र अभिषेकी हा त्याच्यातला एक टॉपचा माणूस. तुमचं बोला. पुढे बोला. Till Goa was never ruled by themselves till 19 December 1961. So there was here this whole area was ruled by Adil Shah. Now, as one who rules over you, it is but natural, it depicts your own architecture. This dome shape, the floral designs and mineral, typical Islamic taste for the Hindu architecture. Okay. The temple looks like a Vatican church with a Portuguese influence. If you just look at the cathedral in Old Goa, it is identical to long and it is bulged out. If you make a nostalgic look in England, Hampshire, Kent area, Ionic, that is European architecture, and whatever that you see inside Hindu architecture. To tell you in one sentence, Goa has proudly accepted, adopted the best of the West, and Goa is always a mixture of both, and therefore it is always called Goa is the Rome of the East. Thank you, Kaka. Yeah. Because I have seen that it is like a lighthouse and Portuguese church at the top of this temple. Because I mentioned it previously video. आता पुढे तुम्हाला किती आता बोले? Few reasons. Secondly, now literally speaking, Shiva's abode is on Himalayas, but Shiva has come to Goa for relaxation. Therefore, Government of India, along with Goa government, made Goa a safe tourist destination. So to come to India, Goa, never forget to visit this place. So it has been depicted as archaeological. So many people to see the deity at the same time architecture, they do come over here. When they come to Goa, they three more. Mangeshi temple, Shantadurga temple, and Old Goa cathedral. And both this is Basilica. So as a matter of fact, so many people they come, and as a matter of fact, the economy is totally based on the tourism. The donation, whatever that they come, many people by selling many things, they earn their daily bread. So tourism also helps to earn their daily bread. So there are fields, coconuts, so many things are there. So they are sold and they get the returns of it. And Sir, what is meant by Mahajan? Mahajan means whose family that is. They are the Mahajan means they are the devotees of this temple. Okay, main devotees of this temple. Not everybody. No. Okay. And who is Swami Maharaj, sir? Huh? Swami Maharaj. So Satchidanand. Okay. Mahesh Karande. Mahesh Karande. Karande. आत्ता करंडे गुरुजींनी जो उल्लेख केला तो म्हणजे आदिलशहाचं राज्य असताना हा खालचा जो भाग आहे हा काहीसा मशिदीसारखा आहे आणि वरचा जो भाग आहे हा कॅथेड्रलसारखा आहे. आणि गोव्यामध्ये आपल्याला या अशा वेगवेगळ्या विभिन्न संस्कृतींचा मिलाफ झालेला आपल्याला इथे दिसतो. आणि हे जे आहे हे कॅन्टीन आहे इथे, आणि या इथे प्रचंड मोठा भक्तनिवास आहे. आता या इथे मला ही प्रदक्षिणा मार्ग आहे, शंकराची प्रदक्षिणा ही पूर्ण करायची नसते, या इथून आपल्याला परत जावं लागेल. आणि आपल्याला सुदैवाने हे चांगले माहितगार या इथे करंडे भटजी मिळाले. ओके. आणि त्यांच्या बोलण्यातून महत्त्वाची गोष्ट मिळाली की स्वतः भगवान श्री शंकर हे हिमालयामध्ये राहतात आणि ते लिजर ट्रिप म्हणजे पर्यटनासाठीच गोव्यामध्ये आलेले होते. म्हणजे पहा, गोवा हा तेव्हापासून पर्यटनासाठीच प्रसिद्ध आहे. इट्स अ ग्रेट थिंग. बरोबर